फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित मेंदूमधील होणाऱ्या गाठी व मणक्याचे आजार व त्यावरील आधुनिक उपचार पद्धती, विविध तंत्रज्ञानाने उपचार केले जातात याविषयी संपूर्ण माहिती पुणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल मणिपाल हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री सचिन पाटील यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊयात व मेंदूचे आधुनिक पद्धतीने ऑपरेशन कसे करावे याची माहिती आपण जाणून घेऊयात. यासाठी फलटण तालुक्यातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. स्वागत. आज आपण CME चे आयोजन केलेले आहे. डॉक्टर सचिन चिमटे पाटील हे आज इथं उपस्थित झालेले आहेत. न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती आपले PDA चे अध्यक्ष डॉक्टर BK यादव सर हे देतील आणि त्याच्यानंतर आपण पुढील कार्यक्रमासाठी वळूया. धन्यवाद. हॅलो, डॉक्टर सचिन चिमटे पाटील सरांचे स्वागत डॉक्टर BK यादव सर करतील. काल सर्वत्र आपल्या इथे सिनियर सिटीजन्स डे म्हणून साजरा करण्यात आला. तोच सिनियर सिटीजन्स डे आपण आपल्या पद्धतीने इथं आज साजरा करणार आहोत. तर आपण फलटण मधील जे सर्वात सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांचा एक सन्मानानं एक मोमेंटो देऊन आपण इथं तो दिवस साजरा करणार आहोत. तर मी आपल्या फलटणचे सगळ्यात सिनियर डॉक्टर ज्यांनी फलटणमध्ये वैद्यक शास्त्राची ज्योत पेटवली अशा एक मान्यवर डॉक्टरांना मी आज इथं आमंत्रित करू इच्छितो. डॉक्टर प्रकाश कांबळे सर, प्लीज वेलकम टू द स्टेज. डॉक्टर प्रकाश कांबळे सर यांचे स्वागत डॉक्टर JT पोळ सर करतील. डॉक्टर प्रकाश कांबळे सरांनी फलटणमध्ये प्रॅक्टिस 1970 साली चालू केली. 1970 साली यातल्या इथं बसलेल्या कित्येक जणांचा त्यावेळेस जन्म सुद्धा नव्हता आणि अशा काळात त्यांनी फलटणमध्ये प्रॅक्टिस चालू केली. फलटण सारख्या छोट्याशा शहरामध्ये, छोट्याशा ठिकाणी. डॉक्टर विष्णू त्रिपुटे सर, डॉक्टर विष्णू त्रिपुटे सरांनी 1973 साली फलटणमध्ये प्रॅक्टिस चालू केली. त्यांचं स्वागत मी डॉक्टर मगर सर यांच्या हस्ते करू इच्छितो. याच्यानंतर डॉक्टर अशोक वोरा, हे अजूनही सिनियर नाही आहेत बरं का, अजूनही प्रॅक्टिस करतात आणि खूप फलटण मधले लीडिंग डेंटिस्ट म्हणून ओळखले जातात. तर सरांचे स्वागत मी डॉक्टर संजय राऊत सरांकडून करू इच्छितो.
डॉक्टर विवेक शहा सर. विवेक शहा सरांचे स्वागत डॉक्टर मीरा मगर मॅडम करतील. डॉक्टर उत्तम शिंदे सर. डॉक्टर उत्तम शिंदे सरांचे स्वागत डॉक्टर संजीवनी राऊत मॅडम करतील. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सचिन चिमटे पाटील सर यांची थोडक्यात माहिती डॉक्टर बी के यादव सर सांगतील आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सीएमई ची सुरुवात करूया. सर्व फलटण डॉक्टर असोसिएशनचे सभासद, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सिनियर मेंबर्स, सर्व महिला डॉक्टर्स, तरुण डॉक्टर्स, पीडी कमिटीचे, एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळे पदाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून आज ही सीएमई सुरू होत आहे ते डॉक्टर सचिनजी चिमटे पाटील. आपल्या फलटण डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून ही दुसरी सीएमई आपण घेत आहोत आणि अजूनही बरेचसे सीएमई आपल्या भविष्यात पेंडिंग आहेत. कारण बरेच लोक आता आपल्या पाठीमागं फलटण डॉक्टरांच्या व्यवसायाला उंची पाहून बरेच कंपन्या आणि बरेच पुण्यातले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स किंवा त्यांचे PRO आपल्याला भेटतायत आणि आमची सीएमई घ्या म्हणून आपल्या मागे त्यांचा थोडासा आग्रह आहे. तर याच महिन्यामध्ये अजून एक सीएमई होणार होती, पण आपले सण आणि हे सगळं ऍडजस्ट करता करता नाकीनऊ आलं, म्हणून आपण पुढच्या महिन्यात 2 सीएमई घेणार आहोत. आज एक चांगले वक्ते आणि एक एक्सपर्ट न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन म्हणलं तरी हरकत नाही असे डॉक्टर चिमटे पाटील आपल्याला उपलब्ध झाले. त्यांचे थोडक्यात, खरं तर त्यांच्या लेक्चर मध्ये त्यांची ओळख होणारच आहे, पण तरी देखील थोडक्यात त्यांचं स्वागत करून त्यांची थोडी माहिती देणं हा क्रमप्राप्त आहे. डॉक्टर सचिनजी चिमटे पाटील हे MBBS चेन्नईला झाले, त्यानंतर त्यांनी न्यूरोमध्ये DNB, त्याचबरोबर पुढच्या बऱ्याचशा फेलोशिप आणि डिग्र्या घेतलेल्या आहेत. तरी देखील त्यांनी आज त्यांची अटॅचमेंट पुण्यामधील मणिपाल, नोबल हॉस्पिटल आणि रुबी हॉल अशी जी महत्वाची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्यांचे अटॅचमेंट आहेत आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारची सर्जरी पुण्यामध्ये किंबहुना ह्या व्यवसायामध्ये सुरू केली आणि त्यातले ते खूप मोठे तज्ञ डॉक्टर आहेत. ती म्हणजे मिनिमम इन्व्हेजिव्ह सेरेब्रल, दॅट इज ब्रेन सर्जरीज अँड स्पाइन सर्जरीज. त्यांच्या लेक्चर मध्ये ते सगळे सांगतीलच. त्यांचं हे युनिक त्यांनी काम सुरू केलेलं आहे. हे निश्चितपणे लेक्चर आपल्यासाठी भयंकर महत्वाचं आणि व्यावसायिक दृष्ट्या आपल्या ज्ञानात भर टाकणार होणार आहे. त्यांना मी या ठिकाणी परत एकदा आमच्या फलटण डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या तर्फे धन्यवाद देतो आणि त्यांचं एक सुंदर लेक्चर या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो.
दोन सगळ्यात टॉप आता करंटली सगळ्यात टॉप नावं कुठली येतो? गुकेश आणि प्रज्ञानंदन. बट सगळ्यात एक नंबरचा खेळाडू कोण आहे चेस मधला आता सध्याचा? काय नाव आहे? कार्लसन. कार्लसन नाव आहे त्याचं, ठीक आहे ना? कार्लसन. त्या कार्लसनची एक सवय माहितीये का? तर बुद्धिबळाचं कसं असतं की दोन्ही खेळाडूंना बाध्य असतं की 9 वाजता सीएमई सुरू होणार म्हणजे 9 वाजता येऊन तुम्ही बसायचंय आणि मग घड्याळ चालू होणार आणि त्यांना ते टायमर असतं, त्या टाइमातच त्यांना खेळ खेळायचा असतो. पण कार्लसनचं एक व्यक्तिमत्व त्याचं वेगळं आहे. तो नेहमी आहे ना 1 मिनिट लेट येतो, उशिरा येतो. त्याच्यात तर त्याचं नुकसान आहे, कारण मग त्याला पुढच्यापेक्षा कमी वेळ भेटला खेळायसाठी, हो की नाही? पण त्याची ती स्ट्रॅटेजी आहे, तो ना पुढच्यावर ते एक दबाव आणायचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा तो 1 मिनिट उशिरा येतो तो प्रिपेअर्ड असतो उशिरा जाण्यासाठी, पण पुढचा माणूस हा अगदी एकदम कासावीस होऊन जातो. अरे यार माझा पण वेळ चालला काय, माझा पण वेळ चालला काय. पण माझा तसा काही प्रयत्न नव्हता. दिवे घाटात खूप जास्त पाऊस पडत होता आणि 3 ट्रक तिथेच उभा झालेले, ते काहीतरी काम चाललेलं आता, म्हणून मला उशीर झाला. तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं ओळख करून दिलेलीच आहे आता. तर डायरेक्टली आपण विषयाला सुरुवात करू आणि त्याच्यानंतर जेवण करू. एकच स्पीकर असलं म्हणजे उलट चांगलं आहे ना. मला वाटतं एकच स्पीकर असलं पाहिजे. 2-3 असले ना खूपच जास्त खिचडी होऊन जाते आणि काही शिकताही येत नाही. तर न्यूरो सर्जरी म्हणजे माझे बरेचसे मित्र मला म्हणतात यार तुमचं त्या पेशंट बरोबर राहून राहून तुमचं डोकंही तसंच त्यांच्यासारखं, आणि अक्षरशः मला वेडेच म्हणतात. तुम्हाला पण तसं वाटतं का? न्यूरो सर्जन लोक, न्यूरोलॉजिस्ट लोक म्हणजे जरा थोडेसे वेगळेच असतात, हो की नाही? तर म्हणजे तो म्हणतो की तुम्ही ते बेसिकली ते सर्जरी करता, खोपडी काढायची, इथं ठेवायची, पेशंट असा पडलेला असतो आणि त्याच्या बरोबर राहता. पण ही जी सर्जरी आहे ना, ही एक ओल्ड जनरेशन सर्जरी होती. आपण म्हणायचो की बाबा न्यूरो सर्जरीला मेंदूचं ऑपरेशन करायला गेला म्हणजे यमाच्या पाया पडायला गेला, परत आला तर आला, नाही तर. पण आता तसं राहिलेलं नाही. आता ब्रेन आणि स्पाइन सर्जरीमध्ये मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी म्हणजे डिसॅबिलिटी किंवा पॅरालायसिस किंवा काही अधूपणा होण्याची शक्यता, आणि मॉर्टॅलिटी म्हणजे जीव जाण्याची शक्यता आता हळूहळू कमी झालेली आहे. तर मी आता तुमच्याशी आज ते ट्रॉमा किंवा स्पाइन सर्जरी याच्याबद्दल खूप जास्त बोलणार नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जे बोलणार आहे ते याच्याबद्दल की न्यूरो ऑन्को सर्जरी, वॅस्क्युलर न्यूरो सर्जरी, फंक्शनल न्यूरो सर्जरी आणि पीडियाट्रिक न्यूरो सर्जरी. त्याच्यामध्ये थोडंसं ब्लड येतं, क्लिअर करता येईल का? थोडंसं ब्लड आहे की नाही? बट एनिवे, न्यूरो ऑन्को सर्जरी म्हणजे ब्रेन आणि स्पाइनचे ट्यूमर. तर ट्यूमर बद्दल आपण सगळ्यात पहिले बोलूया, ठीक आहे ना? तर थोडासा डाटा बघूया आपण. In 2019, brain tumors was ranked as 10th most common kind of tumor among the Indians. मी तुम्हाला थोडीफार प्रश्न विचारणार आहे आणि जे सगळ्यात चांगलं उत्तर देणार आहे त्याच्यासाठी माझ्याकडे सरप्राईज आहे. इंडियामध्ये स्त्रियांमध्ये सगळ्यात मॅक्सिमम नंबर ऑफ ट्यूमर म्हणजे मोस्ट कॉमन ट्यूमर कुठला आहे? फिमेल, विच इज द मोस्ट कॉमन ट्यूमर इन फिमेल्स इन इंडिया? ब्रेस्ट, ठीक आहे नाही? अच्छा, इन मेल्स विच इज द मोस्ट कॉमन ट्यूमर इन मेल्स? प्रोस्टेट. पण मी जर तुम्हाला म्हटलं आता मेल फिमेल नाही, मोस्ट कॉमन ट्यूमर इन इंडिया, तो कुठला ट्यूमर आहे? नाही. अरे आपण सगळे पिक्चर बघायला झाल्यावरती कुठली ऍडव्हर्टाईज दाखवतात? मुकेशची ऍडव्हर्टाईज दाखवतात ना. काय झालेलं असतं त्याला? तो ओरल कॅन्सर सगळ्यात जास्त कॉमन आहे, ठीक आहे ना? पण ब्रेन ट्यूमर किती कॉमन आहे? 10th मोस्ट कॉमन काइंड ऑफ ट्यूमर अमॉंग द इंडियन्स, ठीक आहे ना? द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ द कॅन्सर रजिस्ट्री रिपोर्टेड that there are more than 28,000 cases of brain tumors reported in India every year and more than 25,000 people reportedly die due to brain tumor annually. बघा, मॉर्टिलिटी खूप जास्त आहे. आणि हा 2019 चा डाटा आहे, जेव्हा कोविड झालं होतं. कोविड नंतर असा काही डाटा अजून आलाच नाही. अजून आपला जनगणनेचा पण डाटा नाही आला, यायला लागली आता जनगणना, ठीक आहे ना? आता मी जर तुम्हाला विचारलं की मेंदूमध्ये ट्यूमर कुठून कुठून होतो, कुठून 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 ट्यूमर होतो मेंदूमध्ये, तर या सगळ्या गोष्टीपासून होतो. फक्त केसापासून ट्यूमर होत नाही, बाकी चमड्यापासून होऊ शकतो, बोन पासून होऊ शकतो, ड्युरा पासून होऊ शकतो, ब्रेन पासून, ब्रेन मधल्या नर्व्स पासून, कोरॉइड प्लेक्सस जिथून सीएसए म्हणतो, सगळ्यापासून होतो. जर तुम्ही मला विचारलं का ठीक आहे सर, याच्यातला सगळ्यात मोस्ट कॉमन ट्यूमर कुठला आहे, कुठला असेल हो? मला पाणी येतो का? मोस्ट कॉमन ब्रेन ट्यूमर कुठला असेल हो? तर हा मोस्ट कॉमन ब्रेन ट्यूमर आहे. काय? मेटास्टासिस. मेटास्टासिस म्हणजे
म्हणजे दुसरीकडे कुठेतरी ट्युमर सुरू झाला आणि तो मेंदूला गेला. तर फिमेल्स मध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन ट्युमर जो मेंदूला जातो तो कुठला असेल? कुठला आहे? डेफिनेटली ब्रेस्ट ट्युमर. आणि मेल्स मध्ये प्रोस्टेट. ठीक आहे ना? तर हे झालं. हे बघा, हे असं जुनं न्यूरोसर्जरी करायचे. एक हार्वे कुशिंग नावाचा न्यूरोसर्जन आहे, कदाचित सगळ्यात सिनियर मोस्ट आज सिनियर सिटीजनचा सत्कार झाला आणि त्यांच्याच वयाचा असेल कदाचित. हार्वे कुशिंग नावाचा न्यूरोसर्जन आहे. ही इज अ फादर ऑफ मॉडर्न न्यूरोसर्जरी. आणि हा सर्जरी करतोय तिथे आणि सगळेजण येऊन बघतायत असं कशी सर्जरी करतायत. कारण त्यावेळेस न्यूरोसर्जरी नावाचं डिपार्टमेंटच नसायचं. बीजे मेडिकल मध्ये जर तुमच्या वेळेस जर गेला असेल तर न्यूरोसर्जरीचं डिपार्टमेंटच नव्हतं. जनरल सर्जरीचं डिपार्टमेंट असायचं आणि त्याच्यातच न्यूरोचे घुसलेले असायचे. कारण न्यूरोसर्जरी ही ब्रांच डेव्हलप झालेली नव्हती. समजा एखादा ट्युमर काढायचा म्हणायचं तर असं काढायचं, जसं काय एखादा गॉल ब्लॅडरचा ट्युमर काढतात असं खरडून खरडून काढायचं. आणि खरडून काढायला लागलं आपण तर ट्युमर म्हणजे त्या ब्रेनला पण धक्का लागणार. समजा मी तुम्हाला सांगितलं की एक गाडगं आहे, त्या गाडग्यामध्ये दही आहे आणि त्या दह्यावर आपण एक चेंडू वरतून असा टाकला. टेनिसचा चेंडू असतो ना, आपण क्रिकेटची मॅच खेळतो. आता हा चेंडू आपल्याला परत काढायचा आहे, पण जे दही आहे त्या दह्याच्या आकाराला काही इजा नाही झाली पाहिजे. आणि जर आपण मी असा हात टाकला आणि काढला तर काय होणार? गडबड होणार की नाही? समजलं का? कन्सेप्ट कुठं रॉंग होता? कारण जो कन्सेप्ट आपण जनरल सर्जरी मध्ये युज करत होतो त्या कन्सेप्टनी जर मेंदूतला ट्युमर काढला तर मग त्याच्यामुळेच पेशंट देवाघरी जायचा. तर हा कन्सेप्ट स्लोली चेंज व्हायला लागला. हे बघा, हे असं ट्युमर, हा कन्सेप्ट स्लोली चेंज व्हायला लागला आणि वेगवेगळी ही गजेट्स आली आणि त्या गजेट्समुळे इम्प्रुव्हमेंट झाली. तर हे मी सर्जरी करतोय, हे मायक्रोस्कोप आहे. मेंदूची सर्जरी ही मायक्रोस्कोप मध्ये बघून सर्जरी होते. कारण मेंदूमध्ये ज्या छोट्या तारा आहेत त्या जर उघड्या डोळ्यांनी तुम्हाला दिसत नाही, त्या मायक्रोस्कोप मध्ये बघून तुम्हाला दिसल्या तर तुम्हाला त्या तारा वाचवता येतील आणि मग पेशंटला पॅरालिसिस होणार नाही. तर त्याच्यामुळे मायक्रोस्कोप मध्ये बघूनच सर्जरी करावी लागते, तरच मग सर्जरी यशस्वी होते. तर एक तुम्हाला केस दाखवतो. हा MRI, बेसिक MRI समजतोय ना? तर MRI मध्ये हा बाहेरचं जे आहे ती कवटी आहे, आतमधला हा राखाडी कलरचा सगळा मेंदू आहे आणि हा एवढा मोठा. म्हणजे समजा मी मेंदूचे जर 4 भाग केले तर एक भाग पूर्ण ट्युमरच आहे आणि ह्या ट्युमरला काढायचंय. अच्छा, हा ट्युमर कुणामध्ये माहितीये का? 4 वर्षाच्या मुलामध्ये. तर आपण थोडंसं आता बघूया ही सर्जरी. तुम्हाला थोडंसं दाखवतो कशी होते. कोणी लहान मुलं वगैरे काही नाही ना, ज्यांना थोडं किळसवाणं वाटेल. तर हे बघा, आता याच्यामध्ये ड्युरा ओपन केलाय, समजलं का तुम्हाला? म्हणजे मेंदू एका आवरणामध्ये असतो. ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर, MBBS आठवतंय का? आता हा ड्युरा कट केलाय. ड्युरा कट केल्यावर इथं मेंदू आहे, नॉर्मल मेंदू, आणि इथं हा थोडासा ट्युमर दिसतोय, जो उघड्या डोळ्यांनी आपल्याला असं डिफरन्शिएट करणं की हा ट्युमर आहे आणि हा मेंदू आहे हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी शक्यच नाहीये. तर जर तुम्ही डिफरन्शिएटच नाही करू शकत तर मग फक्त ट्युमर कसा काढून घेणार? एकतर तुम्ही ट्युमर कमी काढणार किंवा जास्त ट्युमर काढताना मेंदूला धक्का लागणार. मग याचं सोल्युशन काय होतं? तर याचं सोल्युशन आम्हाला ना ऑप्थॅल्मॉलॉजिस्टने दिलं. कोणी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे की ते? डोळ्याचे डॉक्टर. हा, व्हेरी गुड. तर हे रेटिनाचा स्कॅन करतात ना, त्यावेळेस एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरतात. काय म्हणतात त्याला? फ्लुरोसन्स रेटिनोग्राफी. फ्लुरोसन्स म्हणजे काय माहितीये का? ते आजकाल ज्यांच्याकडे लहान लहान मुळे आहेत ना, तुम्ही बघितलं असेल, ते वरती आहे ना चंद्र, तारे असं स्टिकर लावतात. ठीक आहे ना? कधी घड्याळामध्ये पण फ्लुरोसन्स असतं. रात्रीच्या वेळेस तुम्हाला लाईट लावायची गरजच नाही, लगेच दिसतं. फ्लुरोसन्स म्हणजे एक असा द्रव असतो जो अंधारामध्ये चमकतो. तर हा सोडियम फ्लुरोसन्स जर आपण दिला तर मेंदू चमकणार नाही, पण ट्युमर चमकायला लागेल. मग हे क्लिअर झालं की अच्छा, जो चमकत नाही तो मेंदू आहे आणि जो चमकतोय तो ट्युमर आहे. मग ट्युमर काढून घ्यायचा. आणि ही टेक्नॉलॉजी त्या मायक्रोस्कोप मध्ये असते. आता मी तुम्हाला दाखवतो. जसं मी फिल्टर चालू करतो किती सोपं होऊन जातं. हे बघा, फिल्टर जसं चालू केलं, ड्युरा रिफ्लेक्ट केला, हा जो चमकत नाही तो मेंदू आहे, चमकणारा आहे तो ट्युमर आहे. तर ट्युमर काढून घ्यायचा आणि काम झालं. आता ट्युमर कसं काढतो तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. बेसिकली काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, बायपोलर, सक्शन डिव्हाइस. तर हे बघा, आता ट्युमर असा
माझ्या असिस्टंटनी एका साईडला पकडलाय आणि हळूहळू या सक्शन पॅटीज अशा तिथं आम्ही टाकलेल्या आहेत. अगदी इंटरफेस आपल्याला समजून येत नाही, पण ज्यावेळेस कॉटरीनी आपण असं कॉटराईज करायला लागतो त्यावेळेस थोडासा ट्युमर दिसायला लागतो. ट्युमर काढून घ्यायचा आणि नॉर्मल ब्रेनला धक्का लावायचा नाही, तरच सक्सेसफुल सर्जरी होती. हे बघा, ट्युमर बाहेर निघाला आणि सगळा ब्रेन तसाच साबूत तिथे राहिला. हे जर आपण असं हात टाकलं आणि काढून घेतलं तर पचका होणार आणि पॅरालिसिस होणार. ठीक आहे ना. आणि हा सर्जरी नंतरचा स्कॅन. इंडोनेशियन जर्नल ऑफ न्यूरोलॉजी इंडेक्स जर्नल आहे. इंडेक्स जर्नल म्हणजे ह्या जर्नलला जर आपण आपलं पब्लिकेशन पाठवलं तर टॉप न्यूरोसर्जन जे असतात ते आपला पेपर वाचतात आणि मग ते अप्रूव्ह करतात की तुमचा पेपर हा बरोबर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खोटं काही लिहिलं नाहीये. त्याच्यामध्ये पीडियाट्रिक सुप्राटेंटोरियल एक्स्ट्राव्हेंट्रिक्युलर कॉर्टिकल एपिथेलियोमा हा ट्यूमर मी काढला होता. हे माझं नाव चेमटे सचिन संभाजी. 4 वर्षाच्या मुलामध्ये एवढा मोठा ट्यूमर काढल्याची ही पहिली केस होती. त्या पेशंटचं आपण ट्यूमरही काढलं, त्याच्यानंतर रेडिएशन दिलं आणि पेशंट व्यवस्थित चालत होता, त्याला कुठलाही अधूपणा नव्हता. हे बघा, फक्त असं होतं की मी जेव्हा पण त्याचा फोटो काढायला जायचो ना, तो मला बघून एवढं हे व्हायचं की लगेच पळायला लागायचं. समोरून फोटोच नाही काढता आला, पाठीमागून फोटो काढला. पण तुम्हाला दाखवतोय की हा पेशंट चालतोय आणि त्याला काही नाही झालेलं. हे का शक्य झालं? फक्त मायक्रोस्कोप आहे म्हणून. जर मायक्रोस्कोप जर नसला असता तर 100% त्याला पॅरालिसिस होणार म्हणजे होणार. ठीक आहे. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मायक्रोस्कोप असणं. अच्छा, आता काही ट्यूमर असे असतात की ते एकदम ना मेंदूच्या मध्यभागी असतात. हा ट्यूमर आहे, MRI स्कॅन आहे. ठीक आहे. हा कुठला ट्यूमर असेल कोणी सांगू शकतं का? ENT चे डॉक्टर आहेत का कोणी आपल्याकडे? ENT, नाक कान घसा तज्ञ. हा ट्यूमर कुठला आहे? हे बघा, इथं नाक आहे आणि नाकाच्या पाठीमागे इथं मध्यभागी. हे इथं 2 डोळे, डोळ्याच्या पाठीमागे इथं मध्यभागी आणि इथं असा मध्यभागी. एनी आयडिया? हा पिट्यूटरी मॅक्रोअडिनोमा नावाचा ट्यूमर आहे. ऐकलंय का कधी? पिट्यूटरी मॅक्रोअडिनोमा. पिट्यूटरी ग्लँड माहितीये का सगळ्यांना? सगळे द्रव्य बनवते. ग्रोथ हार्मोन, नंतर प्रोलॅक्टिन हार्मोन, थायरॉइड सिक्रेटिंग हार्मोन. बेसिकली थायरॉइड हार्मोन थायरॉइड पासून येतो. अच्छा, ह्या ट्यूमर पासून समजा ग्रोथ हार्मोन नावाचा द्रव जास्त बनायला लागला तर काय होणार? जायजेंटिझम. ते खलीला बघितलं का? रेसलर खली. जबडा असा मोठा झालेला असतो, हात मोठे झालेले, पूर्ण छाती मोठी झालेली, मोठा झालाय. तर बेसिकली पिट्यूटरी म्हणजे त्याच्यामध्ये वेगळा दोष होता. पण ही गोष्ट होऊन जाते. आता म्हणजे सिच्युएशन तीच आहे. बेसिकली एक गाडगं आहे, त्या गाडग्यामध्ये दही आहे, पण टेनिसचा बॉल आता मी वरती नाही ठेवलेला. टेनिसचा बॉल एकदम बुडाला आहे. म्हणजे गाडग्यामध्ये पहिले टेनिसचा बॉल ठेवलाय आणि वरतून दही ठेवलंय. आणि मी आता तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला बॉल काढून दाखवा. मग तुम्ही काय म्हणता? गाडगं फोडावं लागेल एका साईडने कुठून तरी, जिथून कमी अंतर आहे तिथून जाऊन आम्हाला ट्यूमर काढावं लागेल. बरोबर आहे की नाही? आणि कुठून फोडायचं गाडगं? वरतून फोडायचं. आणि ह्या ENT सर्जनने आम्हाला एकदा मदत केली. हे ENT सर्जनला आम्ही एकदा बघितलं. हे नाकातून दुर्बीण टाकून काहीतरी काम करत होते आणि चुकताना त्यांचं दुर्बीण एकदम मेंदूपर्यंत गेलं जिथं आमचा ट्यूमर असतो. आणि मी त्यांना म्हटलं, अरे इथं तर आम्हाला जायचं असतं, इथं आम्हाला जाऊन पोहोचू शकतो का तू? तो म्हणला, हा पोहोचू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं इथं जाऊन पोहोचव आणि कॅमेरा पकडला आणि आम्ही हळूहळू खालूनच तो चेंडू काढून घेतला आणि वरती दही तसं साबूत राहिलं. समजलं का? याला म्हणतात एंडोस्कोपिक सर्जरी. एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे नाकातून दुर्बीण टाकायची आणि ट्यूमर काढायचा. तर त्याचं पहिले तुम्हाला अॅनिमेटेड व्हिडिओ दाखवतो, मग तुम्हाला समजून जाईल का हे बेसिकली काय असतं. तर इथे पिट्यूटरी ग्लँड आहे, इथे पिट्यूटरी ग्लँड आहे आणि आपण नाकातून दुर्बीण टाकणार. हे बघा, ही दुर्बीण आली, ही दुर्बीण नाकातून चालली, नाकातून इथून इथपर्यंत जाणार. मेंदूला बाहेरून एक कव्हरिंग असते, ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर. ते सगळं कव्हरिंग ओपन करायचं. ते कव्हरिंग आपण कट करूया आता. आणि कव्हरिंग कट केलं ना तर हा ट्यूमर इतका सॉफ्ट असतो की आपलं सक्शन डिव्हाइस, जसं आपले गायनेकोलॉजिस्ट पण सक्शन वापरतात ना, सक्शन डिव्हाइस जर आपण इथं घेऊन गेलं ना तर लगेच सक 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 पूर्ण निघून जातो. पूर्णच्या पूर्ण ट्यूमर निघून जातो. आणि जसं पूर्ण ट्यूमर निघून जातो तसं तुम्हाला काही एक गोष्ट दिसेल. बघ, मी प्रश्न विचारतो तुम्हाला. हे बघा, सगळा ट्यूमर निघून गेलाय आणि पाठीमागे हे इथे 2 तारा दिसतात. या 2 तारा आहेत. काय असतील हो 2 तारा?
काय काय ऑप्टिक कायझम, करेक्ट, ऑप्टिक कायझम. हायपोथॅलेमस थोडंसं वरती असतं, पहिले ऑप्टिक कायझम येतं. तर ही जी पिट्युटरी मॅक्रोडेनोमाची पेशंट असतात, यांचं सगळ्यात मोस्ट कॉमन कंप्लेंट, वेदर हा ग्रोथ हार्मोन सिक्रेटिंग असू द्या किंवा प्रोलॅक्टिन सिक्रेटिंग असू द्या, सगळ्यात महत्वाची कंप्लेंट ही असते की मला डोळ्याने दिसायला कमी झाले. कारण हा ट्यूमर जसा 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 ग्रो करतो तसं तसं तो नर्ववर प्रेशर द्यायला लागतो. अच्छा, समजा ह्या ट्यूमरला मी जर वरतून आलो तिकडून, तर मला सगळ्यात पहिले तर तारच दिसेल, ट्यूमर त्याच्या पलीकडे, मग त्या तारेला धक्का लागणार म्हणजे लागणारच. तर जोपर्यंत ही नाकातून आपण सर्जरी करणार नाही तोपर्यंत ही सर्जरी सक्सेसफुल होणार नाही. तर पहिलं होतं मायक्रोस्कोप आणि दुसरं आहे एंडोस्कोप. तर ही स्पेशल टेक्नॉलॉजी मी जपानमध्ये जाऊन शिकलेलो आहे, की ज्याच्यामध्ये खोपडी उघडायची गरज नाही, नाकातून किंवा कधी कधी आम्ही साईडने पण छोटासा होल करून बरहोल करून त्याच्यातूनच स्कोप टाकतो आणि ट्यूमर आतमधून काढून देतो. काढून घेतल्यावर पेशंटला स्टिचेस वगैरे काही राहत नाही. नाही तर आजकाल सर्जरी करायचं म्हटलं ना, ते पूर्ण केस काढायचं आणि मग सर्जरी केलेली असती. जर ती फिमेल असली तर बाईला एकदम सोशल स्टिग्मॅटा वाटतो, वर्षभर ती बाई कुठे बाहेर जाणारच नाही. पण ही सर्जरी केली, अगदी आज सर्जरी केली आणि उद्या आपण तिला वॉर्ड मध्ये शिफ्ट करतो, अगदी समजणारही नाही की कुठलं ऑपरेशन झालेलं आहे की नाही झालेलं आहे. तर पहिली गोष्ट होती मायक्रोस्कोप, दुसरी होती एंडोस्कोप. आता रिअल सर्जरी दाखवतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं ते अॅनिमेशन बघितल्यावर हे थोडंसं समजेल. हे नाकातून स्कोप आतमध्ये चाललाय, हे नाक आहे आणि नाकातून स्कोप आतमध्ये चाललाय. हे बघा, हे असं थोडंसं काम करावं लागतं ड्युरापर्यंत जायच्या अगोदर, थोडंसं ड्रिलिंग करावं लागतं. ते हाय स्पीड ड्रिल लागतात. हा ड्युरा आहे, ड्युरा कट करतोय आता मी. हे बघा, ड्युरा निघाला आणि तो आतमध्ये ट्यूमर एकदम सॉफ्ट ट्यूमर आहे. सक्शन घेऊन गेलं तिथं का सगळं ट्यूमर त्याच्यामध्ये निघून जाईल. म्हणून थोडंसं बायोप्सी घ्यायची पहिले, जेणेकरून आपण टेस्ट करू शकतो की बाबा काय ट्यूमर आहे. जनरली पिट्युटरी मॅक्रोडेनोमा हा बिनाईन ट्यूमर असतो, म्हणजे मॅलिग्नंट नसतो. तो परत रिकर नाही होणार किंवा कुठे पसरणारही नाही. आणि असं सक्शन ठेवायचं आणि सगळं ट्यूमर काढून घ्यायचं. तर अशी सर्जरी आहे. हे आता थोडंसं तुम्हाला अॅनिमेशन दाखवल्यामुळे समजतंय. हा सर्जरीच्या पहिलेचा स्कॅन आहे, ज्याच्यामध्ये इथे ट्यूमर दिसतोय. हा सर्जरीच्या नंतरचा स्कॅन आहे. ट्यूमर दिसत नाही, इथं ट्यूमर आहे, इथं ट्यूमर दिसत नाही, तिथं ट्यूमर आहे. हा बेसिकली सजायटल सेक्शन आहे, करोनल सेक्शन आहे, हा ऍक्सियल टॉप सेक्शन आहे. तर पूर्ण ट्यूमर काढून घेतला. 27 वर्षाची मुलगी होती, प्रोलॅक्टिनोमा होता तिला लग्न झालेलं 5 वर्ष झाले, गर्भधारणा होत नव्हती. ही सर्जरी केली. सर्जरी केल्यानंतर पिरियड्स तिचे व्यवस्थित रेग्युलराइज झाले, वजन कमी झालं आणि ती प्रेग्नंट पण झाली. ही सर्जरी आणि व्हिजन इंटॅक्ट आहे. हे का पॉसिबल झालं? कारण ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणून. जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नसली असती तर मग हे शक्य झालं नसतं. दुसरी गोष्ट आहे की न्यूरो नेव्हिगेशन. तर बऱ्याचदा काय होतं माहितीये का, की ट्यूमर अशा ठिकाणी असतो जिथं आपल्या म्हणजे सगळ्यांना आता थोडंसं एमबीबीएस मी रिमाइंड करतो. मेंदूमध्ये आहे ना आपल्या शरीराची एक रचना असते. बेसिकली जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं स्विच बोर्ड आहे, स्विच बोर्डला फॅन साठी एक बटन आहे, लाईट साठी एक बटन आहे, एसी साठी एक बटन आहे. तसं मेंदूमध्ये पण दृष्टीसाठी इकडे बटन आहे, वर्तणुकीसाठी इथे बटन आहे, पायासाठी इथे वरती बटन आहे, नंतर धडासाठी इथे, हातासाठी इथे, तोंडासाठी इथे, टंग साठी फक्त बोलण्यासाठी इथे. आणि समजा एखादा ट्यूमर असा असेल पुढे की तो बरोबर हाताचं जे सेंटर आहे त्याच्यात एकदम जवळ आहे आणि ह्या ट्यूमरला जर आपण काढताना हाताला थोडा जरी धक्का लागला तरी पण त्याचा पॅरालिसिस होऊन जाणार. आणि हा ट्यूमर काढताना जर माझ्याकडे अशी काही टेक्नॉलॉजी असेल जी मला सांगेल की बाबा इथे जाऊ नको, इथे हाताचा एरिया आहे, ट्यूमर कडे राहा, इथे जाऊ नको, इथे हाताचा एरिया आहे, ट्यूमर कडे राहा, तर किती चांगलं होईल ना. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं की समजा इथे बघा हा ट्यूमर दिसतो, इथे हा एवढा ट्यूमर आहे आणि हा जो एरिया आहे ना हा हाताचा एरिया आहे. हे मला MRI ने सांगितलंय. MRI मध्ये स्पेशल टेक्नॉलॉजी असते, त्याला म्हणतात DTI आणि fMRI. ते MRI करतानाच हातामध्ये काहीतरी असं बॉल देतात आणि बॉलची एक्सरसाइज करायला लावतात की जेणेकरून इथं मेंदूमध्ये तो हाताचा एरिया एनहान्स होतो. आपल्याला समजतं बाबा इथे हे आहे. तसंच एक गोष्टी आहेत त्याला म्हणतात न्यूरो नेव्हिगेशन. तर नेव्हिगेशन म्हणजे काय असतं, समजा मला मगरपट्टामध्ये मी इथं राहतो, तिथून मला समजा इथं यायचंय, मी आज नेव्हिगेशन लावलं नव्हतं, पण जर मी लावलं असतं तर मला नेव्हिगेशननी सांगितलं असतं की बाबा फलटणला कसं जायचंय आणि दिवेघाट ब्लॉक आहे हे त्यांनी रिकॉग्नाइज केलं असतं. त्यांनी सांगितलं असतं तिथून जायचं नाही, तू इकडून उरळी कांचनवरून जा, बरोबर आहे की नाही.
नेव्हिगेशन आपल्याला सांगतं की नाही गुगलचं नेव्हिगेशन, तसंच हे मायक्रोस्कोप मध्ये नेव्हिगेशन असतं. ते आम्हाला कंटिन्युअसली सांगत राहतं की बाबा हाताचा एरिया कुठे आहे आणि ट्युमरचा एरिया कुठे आहे. पण हे करताना आहे ना एक स्पेसिफिक सर्जरी करावी लागते, त्याला म्हणतात इंट्रा ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग किंवा अवेक ब्रेन सर्जरी. कधी तुम्ही ते रील्स मध्ये बघितलेलं आहे का की तो सर्जन करतोय आणि तो पेशंट गिटार वाजवतोय, असं बघितलेलं आहे कोणी रील्स? किंवा तो बोलतोय अवेक सर्जरी, अवेक ब्रेन सर्जरी, असं बघितलेलं आहे कधी? तुम्ही रील्स बघत नाही, तुम्ही गावाकडचे लोक आहेत. पुण्यामध्ये येऊन विचारा, अरे सकाळी 6 वाजता उठल्यावर 7 वाजेपर्यंत टॉयलेट मध्ये हा माणूस काय करतो? रील्सच बघतो सगळे, आणि त्याला सगळे रील्स माहिती असतात. मी असं म्हटलं का लगेच हो मला माहिती, मी बघितलं. ते एक स्पेसिफिक सर्जरी असते, त्याच्यामध्ये मेंदूला ट्युमर काढायसाठी पेशंटला आपण पूर्ण बेशुद्ध करत नाही. कारण मेंदूला ऍक्च्युली वेदना होत नाही. वेदना ह्या चमड्याला आणि थोड्याफार हाडाला असतात, पण मेंदूला वेदना होत नाही. म्हणजे समजा चमडं उघडलं आणि त्याच्यानंतर कवटी उघडली आणि मेंदूला असं टट 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 केलं तर वेदना होणार नाही. आता हा ट्युमर काढायचं म्हटलं तर जर पेशंटला शुद्धीतच ठेवलं आणि ट्युमर काढतोय आणि त्याला कंटिन्युअसली सांगतोय हात हलवत राहा हलवत राहा हलवत राहा, तो म्हणजे जोपर्यंत त्याचा हात हलतोय तोपर्यंत मी ट्युमर काढत राहणार. त्याचा हात हलायचा थोडासा बंद झाला की मी म्हणणार नाही नाही आता गडबड होती. समजलं का? बेसिकली अशी सर्जरी असते. मी माझ्या प्रत्येक पेशंटला असं विचारतो की बाबा तुला काही गिटार वाजवता येते का, तुला काही डफलं वाजवता येते का? आपल्या लोकांना डोंबलं काहीच वाजवता येत नाही, काही पॅशनच नसते. ते बाहेरचे लोक आहेत ना ते सगळे पॅशनेट असतात. हो, प्रत्येकाचा काही ना काहीतरी छंद असतो. आपला छंद हाच आहे फक्त रील बघायचा. कदाचित मला असा एखादा पेशंट मिळेल की जो म्हणेल की हो सर मला गिटार वाजवता येते किंवा मला हे, आणि मग माझा एक ना आतमधून एक स्वप्न आहे असं, मी पण त्या विदेशातल्या लोकांसारखं एक खूप जास्त सुंदर बीबीसीचा व्हिडिओ बनवेल की माझा पेशंट आला आणि तो गिटार वाजवतोय आणि मी सर्जरी करतोय. तर अवेक ब्रेन सर्जरी मी भरपूर केल्या, पण शक्यतो माझ्या दुर्दैवाने माझ्या पेशंटला काही वाजवता येत नव्हतं. असं ड्रेपिंग करतो आम्ही. त्या ड्रेप्स मध्ये आपल्याला दिसतं की पेशंटचं काय हात कसं हालतंय कसं नाही हालतंय, आणि ही सर्जरी करतो. आता थोडस हळूच बघा सर्जरीमध्ये काय होतंय. 24 वर्षाचा मुलगा आहे, फोकल सीजर, डाव्या हातामध्ये सीजर येत आहे त्याला, आणि क्लिअरली दिसतंय की हे ट्युमर आहे, पाण्याने भरलेला ट्युमर आहे. बरोबर त्याच्या समोर इथं हाताचा एरिया आहे, हा ट्युमर आहे, इथं समोर हाताचा एरिया आहे. आता मला सर्जरी करायची आहे, हे बघा ओपन केलं मी, हा ट्युमर आहे इथं, हाताचा एरिया कुठे आहे मला माहित नाही. तर हे मी आहे, हे नेव्हिगेशन नावाचं इन्स्ट्रुमेंट माझ्या हातात आहे, ते मला सांगतं की हाताचा एरिया कुठे आहे. कारण मला हे MRI ची जी CD आहे ती ऑलरेडी लोड केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ते मला सांगतं की हा ट्युमरचा एरिया, हा हाताचा एरिया. एक कन्फर्मेशन होऊन जातं. दुसरं कन्फर्मेशन म्हणजे इंट्रा ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग, म्हणजे असे लीड्स ठेवायचे तिथं, आणि हे लीड ठेवून त्या प्रत्येक इथे नंबर दिलेले आहेत 1 2 3 4 5 6, आणि त्या प्रत्येक नंबरवर आपण ना करंट द्यायचा, म्हणजे मेंदूला करंट द्यायचा. मग जिथे हाताचा एरिया असेल तिथे लगेच बोट हलेल. समजलं ना? मग मला समजेल तो 2 नंबरला होता, 3 नंबरला होता, 4 नंबरला होता की 5 नंबरला होता. ते आपल्याला मॉनिटरवर बघता येतं, आणि मग कन्फर्म करायचं की अच्छा बाबा 3 आणि 4 नंबरला हाताचा एरिया आलेला आहे, 3 आणि 4 नंबरला मार्क करायचं आणि त्याच्यापासून लांब राहायचं. तर एक तर मला MRI ने सांगितलं, दुसरं इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंगने सांगितलं, आणि तिसरं जेव्हा पेशंट मी सर्जरी करतोय त्यावेळेस त्याला कंटिन्युअसली सांगणार हात हलवत राहा, हात हलवत राहा. तर जोपर्यंत तो हात हलवतोय तोपर्यंत माझे हात हलतायत, त्याचा हात हलायचं बंद झालं तर माझे हात पण बंद होणार. आणि मला ऑन टेबल, म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्हालाही ना खूप एन्झायटी होते कधी कधी सर्जरी केल्यानंतर. पेशंट झोपलेला असतो मस्तपैकी, पण आम्ही घरी गेल्यानंतर झोप येत नाही. म्हणजे काय झालंय, काय गडबड झाली असेल का, हात हलवेल का नाही, त्याला काही कॉम्प्लिकेशन होणार की नाही. कारण ही ओल्ड टेक्नॉलॉजी जेव्हा ट्रेनिंग मध्ये होतो, पण आता ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला ऑन टेबल, मला माहिती आहे का हाताचा एरिया इंटॅक्ट आहे आणि पेशंट शुद्धीवर आल्यावर हात हलवणार आहे. समजलं का? तर आता हे सर्जरी चालू आहे बघा, एकदम डेलिकेट सर्जरी असते. जनरली तुम्ही जे ओल्ड व्हिडिओज मी दाखवले त्याच्यामध्ये किंवा आजही तुम्ही जाऊन बघितलं, मोस्टली ना असं ब्रेनची सर्जरी म्हणजे सगळं असं रक्त 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 दिसेल तुम्हाला. पण ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न सर्जरी, त्याच्यामध्ये मी ओपनिंगच तेवढं केलेलं आहे जेवढा ट्युमर आहे,
इनफॅक्ट त्याच्यापेक्षा छोटं केलेलं आहे आणि ट्युमर काढून घेतोय. कुठेही तुम्हाला असं रक्त किंवा रक्तस्राव असा कुठे दिसणार नाही. आणि ट्युमर काढून घेतला आणि हे बघा आता परत मी स्टिम्युलेट करून बघतोय तिथं. आता माझ्या हातात हे स्टिम्युलेटर आहे, स्टिम्युलेट करतोय, हाताच्या एरियाला स्टिम्युलेट करतोय, ट्युमरच्या आतमध्ये पण स्टिम्युलेट करून बघतोय मी का बाबा काही ट्युमरचे कण काही राहिलेले आहेत का नाही. आणि जेव्हा स्टिम्युलेट करतोय तेव्हा पेशंटचा हात व्यवस्थित हालतोय, याचा अर्थ सर्जरी व्यवस्थित झालेली आणि काही प्रॉब्लेम नाही. हे बघा हात हालतोय त्याचा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि हे माझा असिस्टंट तिथं उभा राहून कंटिन्युअसली चेक करतोय त्याला, हात हलवत राहा. तर इथं सर्जरी चालली आहे आणि पेशंटचा हात डावा हात आहे, तुम्हाला दिसतोय ना, तो हात हलवतोय, याचा अर्थ सगळं व्यवस्थित. हात हलवायला सांगतो आम्ही, असं नंबर काउंटिंग करायला सांगतो किंवा उघडझाप करायला सांगतो. हातामध्ये काही फिट्स तर नाहीयेत, सर्जरी करताना फिट्स येत नाहीये, हे कंटिन्युअसली बघावं लागतं. हाताच्या बरोबरच ना डोळ्याची मुवमेंट पण तिथे जवळच असते. तर मग मी त्याला सांगतो इकडे बघ, वर बघ, खाली बघ. आणि शुद्धीमध्ये पेशंट, त्याची सर्जरी चालू आहे वरती आणि सगळं व्यवस्थित. फक्त आता एखाद दिवशी मला फक्त तो गिटार वाजवणारा पेशंट भेटला पाहिजे की मग न्यूजपेपर मध्ये BBC वर माझा पण एखादा फोटो आणि माझंही नाव येईल. ठीक आहे ना. तर ट्युमरची सर्जरी करायची म्हटलं तर मायक्रोस्कोप पाहिजे, एंडोस्कोप पाहिजे, नेव्हिगेशन पाहिजे, इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग पाहिजे आणि अवेक ट्युमर सर्जरी पाहिजे आणि तसा सर्जन पाहिजे, ही सर्जरी करता येईल. आता तुम्ही मला म्हणताल सर हे सगळं योजनेत होतं का? सांगतो मायक्रोस्कोप जो आहे हा मायक्रोस्कोप हा 2.5 करोडचा आहे. जर्मन मेड मायक्रोस्कोप आहे, कार्ल झाइस नावाच्या कंपनीचा. एंडोस्कोप आहे, जपानीज कंपनी आहे कार्ल स्टोल, त्या कंपनीचा आहे, कमीत कमी 1 करोड रुपये लागतात. इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग जवळजवळ 50-60 लाखाची मशीन आहे. आणि सर्जनची कॉस्ट आता आणि हे आपण ते योजनेमध्ये 50,000च्या योजनेमध्ये बसवायचं. हे मलाही वाटतं बरं कमी, म्हणजे पेशंटला कमी पैशामध्ये, म्हणजे जर एखादा पेशंट अफोर्डेबल नसेल तर त्याची सर्जरी करावं. पण ही सगळी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. वी हॅव टू पे प्राइस फॉर दिस. आयदर यू पे ऑर गव्हर्नमेंट शुड पे. इट इज आवर गव्हर्नमेंटनी आपले योजनाचे जे पॅकेजेस आहेत ते व्यवस्थित डिझाईन नाही केलेले हो, त्याच्यामुळे आम्ही आमच्या हात बांधलेले. जर एखादी अशी सर्जरी असेल ज्याच्यामध्ये हे गजेट्स लागत नाही, जसं क्रोनिक सबड्युरल हेमॅटोमा ऐकलेलं आहे का कधी? त्याच्यामध्ये होल करायचं आणि ते काढून घ्यायचं सगळं. त्याच्यामध्ये कुठल्या योजनेमध्ये पण करता येईल, काहीच लागत नाही, मायक्रोस्कोप लागत नाही, काही लागत नाही. अगदी ती सर्जरी आपल्याला 10-20 हजारात करता येईल. पण ह्या सर्जरी जर आपल्याला सक्सेसफुल रिझल्ट हवे असतील तर हे गजेट्स असणं महत्वाचं आहे. तरच मला सांगा ना, आपण ते F-35 आणि सुखोईन ते सगळे का विकत घेतले? ते गजेट्स लढायला लागतात ना, तरच आपण युद्ध जिंकू. तर हे गजेट्स आम्हाला लढायला लागतात, तरच आपण युद्ध जिंकू, नाही तर युद्ध जिंकणार नाही. हे ट्युमर बद्दल बोलणं झालं. पुढचं टॉपिक आहे पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीज नाव ऐकलेलं आहे का? कुठला ड्रग ऑफ चॉईस? व्हेरी गुड, एक्सलंट. आता जरा वेगळे प्रश्न विचारतो, तुमचं जनरल नॉलेज कसं आहे ते विचारतो. कुठला मराठी कलाकार होता ज्याला पार्किन्सन्स डिसीज होता? श्रीराम लागू. बघा, यांचं जनरल नॉलेज जास्त चांगलं. आणखी परत दुसरं पण आता तुम्हाला चेक करून दाखवतो. श्रीराम लागूचा सगळ्यात फेमस पिक्चर कुठला? बघा, तुम्ही बघितलं एक पिंजरा? हे सगळ्यांच्या डॉक्टर असो काही असो, आपल्या आवडी निवडी सगळ्या वेगळ्या असतात. श्रीराम लागू पिंजरा पिक्चर केला त्यावेळेस त्याला पार्किन्सन्स नव्हता हो. पण जर जुने नाटकं जर तुम्ही बघितले असतील किंवा आजकाल रील्स वर पण नाटकं येतात, त्याचे डायलॉग येतात, तर त्याचं डोकं असं असं हालत होतं, हात असे असे हालत होते, पण आवाज माणसाचा चोख होता. बरोबर आहे की नाही? तर पार्किन्सन्स डिसीज हा प्रॉब्लेम झाला तर हात हालायला लागतो, असं पिल रोलिंग ट्रेमल म्हणतात. कंटिन्युअसली त्यांचा हात हालत असतो, असं वाटतं पैसे मोजतो की काय. दुसरी गोष्ट, फेस एकदम एक्सप्रेशनलेस होऊन जातो. फेस, तोंडावरती एक्सप्रेशनच नसतं. डोकं पण हलावं लागतं बऱ्याच लोकांमध्ये. चालायचं म्हटलं ना तर गाडी स्टार्टच होत नाही, आणि स्टार्ट जरी झाली तरी मनमोहन सिंग सारखी अशी 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 असते. थांब म्हटलं का मग थांबता येत नाही. युरिन कधी कधी होऊन जातं, नंतर आवाजही खराब होतो, आणि नंतर क्वालिटी ऑफ लाईफ इतकी बेकार होऊन जाते. तो म्हणतो सर हे सिंडोपा मी आता दिवसातून 8 वेळा घेतो, मला काही होत नाही. मग या पेशंटला जेव्हा याचं क्वालिटी ऑफ लाईफ, जेवण स्वतः करता येत नाही, कपडे स्वतः घालता येत नाही, टॉयलेटला जाता येत नाही, आंघोळ करता येत नाही, पूर्ण डिपेंडंट होऊन जाते, तर मग काय करायचं? तर मग आम्ही एक सर्जरी डेव्हलप केली, त्याला म्हणतात डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी. म्हणजे पेसमेकर बसवायचं. पेसमेकर आपण कशासाठी बसवतो?
हृदयासाठी कशासाठी कुठला प्रॉब्लेम असल्यावर बसवतो? कार्डियक ब्लॉक असल्यामुळे. ब्लॉक झालाय म्हणजे काय आहे की हृदयाची फायरिंग होत नाही. तर मग काय करायचं? हृदयाच्या आतमध्ये एक लोड इलेक्ट्रोड जाऊन सोडायचा आणि इथं ते पेसमेकर म्हणजे बॅटरी बसवायची. जशी फायरिंग कमी होईल ते बॅटरी कॉम्प्युटर रीड करतं आणि ते लगेच फायर करायला लागतं. तर पार्किन्सन प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय? तर एक बेसिकली एक सेंटर आहे, बेसल गँग्लिया म्हणतात त्याला, थॅलॅमस आणि बेसल गँग्लिया. ह्या सेंटरमध्ये पेशंटच्या मुवमेंटचं फायरिंग कमी झालं, त्याच्यामुळे मुवमेंट कमी झाल्या. हायपोकायनेसिया आमच्या ट्रेनिंग मध्ये ना आम्हाला न्यूमोनिक शिकवायचे. रॅट, पार्किन्सन डिसीज म्हणजे रॅट, RAT. आर म्हणजे रिजिडिटी, ए म्हणजे अकायनेसिया आणि टी म्हणजे ट्रेमर्स. सिनियर सिटीजन अजूनही त्यांचं नॉलेज आणि त्यांचं ट्रेनिंग एक्सेप्शनल माहिती आहे. आपण वी कॅनॉट बीट देम, कारण त्यांचं ट्रेनिंगच त्यावेळेच तसं होतं. आपलं ना, आपण परीक्षेच्या वेळेस मित्राला काय करायचं रे बस, तुमच्या वेळेसही तसं होत असेल. पण तर जर या थॅलॅमस मध्ये जर फायरिंग कमी होत असेल तर जशी सर्जरी आपण हृदयासाठी करतो तशी करेल. 2 होल करायचे, 2 थॅलॅमस असतात, इकडून एक आणि इकडून एक, बरोबर इलेक्ट्रोड नाजूक बरोबर त्याच जागेवर जाऊन सोडायचं आणि पेसमेकर अटॅच करायचं. आता ही सर्जरी एका पेशंटची केलेली आहे मी आणि तिला बॅटरी बसवलेली आहे, पण आता मी तिची बॅटरी बंद करतो आणि तुम्हाला दाखवतो की काय प्रॉब्लेम आहे. हे बघा, हिची बॅटरी आता बंद केली, बाहेरून आपल्याला असं बंद करता येतं. जसं बॅटरी बंद केली ना, हाताकडे बघा काय व्हायला लागलं, हात हलायला लागला. ठीक आहे ना? चेहऱ्यावरती बघा एक्सप्रेशनलेस फेस. आमच्या न्यूरोलॉजिस्टचा आवाज येतो पण तिचा आवाजच येत नाही. चल म्हटलं तर एकदम हळूहळू चलते. असं फिंगर काउंटिंग करायला लावलं तर फिंगर काउंटिंग करता येत नाही, असं असं करता येणार नाही. ही याच्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती होती, पण ते सर्जरी झाल्यामुळे थोडीशी आता खुल्ली येते. मी फक्त बॅटरी बंद केली तुम्हाला दाखवायसाठी, पण याची आणखी परिस्थिती खूपच अवघड होती. आता काय करू आपण, तिची बॅटरी परत चालू करूया. काय बोलते ते समजत नाही कारण एकदम घागरा झाला होता आवाज. आता बॅटरी परत चालू करूया आपण. जसं बॅटरी चालू करतो ना आपण, सगळ्यात मोठी गोष्ट तिच्या चेहऱ्याकडे बघा काय होतं ते. हात थांबला आणि जसा हात थांबला चेहऱ्यावरती स्माइल आली. फर्स्ट थिंग इज द स्माइल. ठीक आहे ना? आमच्या सिस्टर लोक एकदम सगळ्या टाळ्या वाजवायला लागल्या, एकदम ती हसायला लागली आणि खुलली. आणि ज्यावेळेस तिला सांगितलं आता असं करून दाखवता, असं करता येते, तिला व्यवस्थित जेवताच येत नव्हतं, पूर्ण घास जातच नव्हता, पाणी पिता येत नव्हतं, पाणी प्यायसाठी पण कोणाचं तरी हे मागायची. एकदम व्यवस्थित करता येते आता. चल म्हटलं तर पूर्ण ती वॉर्डच्या बाहेर जायला लागली, एकदम एक कॉन्फिडन्स येऊन जातो. तर ही आहे डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी. अच्छा, हृदयाचं जर पेसमेकर बसवायचं म्हटलं तर किती पैसे लागतात? एक अंदाज आहे. हृदयाचं पेसमेकर बसवायचं आपल्याला दीनानाथ मंगेशकर किंवा रुबी मध्ये जाऊन सर्जरी करायची, किती पैसे लागतील? 1.5 लाख, 2 लाख, 2 लाख. कारण ते पेसमेकरच तसं आहे. म्हणजे जास्तीत जास्त 50-60 हजार रुपये, खूपच भारी घेतलं तर 1 लाख रुपये. हे पेसमेकर कितीचं असेल हो? फक्त एकच कंपनी, जर्मन कंपनी, ती बनवते. हे पेसमेकर आहे 12 लाखाचं. योजनेत होईल का? अच्छा, हे पेसमेकर जे आहे ना, पहिले जे पेसमेकर यायचे ना ते रिचार्जेबल नव्हते. 1 टाइम आपण टाकलं तर टाकलं आणि मग ते 5 वर्ष चालणार. 5 वर्षांनी फक्त इथलचं ओपन करायचं, पेसमेकर काढून टाकायचं, दुसरं पेसमेकर लावायचं, आतमधलं तसंच राहणार. याच्यामध्ये पण आपण जे इंडियन लोक आहेत ना, तर माझी ट्रेनिंग चेन्नईला आणि एम्सला दिल्लीला झालेली, तर आम्ही एक शब्द शिकलो, त्याला म्हणतात जुगाड. ते इंडियन लोक जुगाडू आहेत. त्यांनी ह्या बॅटरीची लाईफ 5 वर्ष नाही 10 वर्ष केली. कशी? ते म्हटले ते मशीन बंद करायचं आणि चालू करायचं आम्हाला द्या. बाबा झोपला का मशीन बंद, आणि बाबा उठला का मशीन. जर्मन लोकांनी चालू केलेलं टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याला डबल करून टाकली. पण आता रिचार्जेबल बॅटरी झाल्यात, त्या आपण म्हणजे रात्री आपण त्यांना चार्ज करू शकतो, परत उघडायची गरज नाही. रिचार्जेबल जे पेसमेकर आहेत ते 15 लाखाचे. मग काय करायचं? तर त्याच्यात पण आपण जुगाड शोधला.
याच्यामध्ये बजाज फायनान्स आलं. तो म्हटलं तुम्हाला सर्जरी पाहिजे, सर्जरी करा आणि नंतर EMI भरत. पण जो वर्किंग माणूस आहे ना, जो स्वतः आता काम करतोय, कमीत कमी 2 लाखाची सॅलरी मिळते, 50,000 मंथली EMI भेटलं तर कमीत कमी 1.5 लाख तो महिन्याला घरी आणतोय ना, हो की नाही? जर सर्जरी नाही केली तर होणारच नाही. आता त्याच्याकडे जर 15 लाख रुपये नसले तर बजाज फायनान्स कमीत कमी त्याला हेल्प करतंय. तर ही सर्जरी आहे की जी डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी आहे. हा एक दुसरा पेशंट आहे, त्याचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. त्याला काय झालं असेल तुम्ही मला सांगा. हे बघा, असं बोलतोय आणि बोलताना हात इथे ठेवलाय आणि जसं बोलायचं ना, बोलता बोलता हे बघा हे असं व्हायचं त्याला. बोलता बोलता एकदम असं. काय झालं? ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. आता दुसरं, आता तुमचं जनरल नॉलेज झालं, आता तुम्हाला यांचं जनरल नॉलेज दाखवतो. कुठला हिंदी कलाकार आहे ज्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया होता? नाही, तुम्ही रील्स बघतच नाही. रील्स बघायला पाहिजे. टेक होम मेसेज. रोज सकाळी 6 वाजता आतमध्ये गेले का रील्स बघायला पाहिजे. आपलं जनरल नॉलेज वाढतं. एनीबडी? सलमान खान. तर सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय असतं माहितीये का? मेंदूपासून 5 नंबरची तार येते आणि त्या तारीचे 3 भाग असतात. एक डोळ्याच्या वरती सप्लाय करते, एक डोळ्याच्या आणि तोंडाच्या मध्ये सप्लाय करते आणि एक जबड्याला सप्लाय करते. आणि पेशंटला हायपर सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे तोंड धुतलं की लगेच तिथं वेदना होणार, जेवायला लागलं की वेदना होणार, कोका कोला पिलं की वेदना होणार, नंतर काय हवा जरी लागली तरी वेदना होणार, नंतर असं होतं की बोलायला जरी लागलं तरी वेदना होणार, आणि नंतर असं होतं की बसल्या बसल्या वेदना होणार. तर ह्या ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं टेक्स्ट बुक मध्ये दुसरं नाव काय माहितीये का? सुसाइड डिसीज. म्हणजे काय? पेशंट स्वतः येऊन म्हणतोय की मला मारून टाका, मला ह्या वेदनांबरोबर जगता येत नाही. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. ड्रग ऑफ चॉईस कार्बामाझेपाइन. आता एक गंमत सांगतो. CME मध्ये ज्ञान वगैरे तर आपण इंटरॅक्ट करतो, बाकीचं पण जरा जनरल नॉलेज थोड्या गप्पा मारल्या पाहिजे. बँगलोर मध्ये एक न्यूरोलॉजिस्ट होता. पेशंटला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया होता आणि त्यांनी कार्बामाझेपाइन ऍडवाइस केलं. कार्बामाझेपाइनची एक खूप टॉक्सिक साइड इफेक्ट आहे. कुणाला माहितीये का? खरंच आय एम रिअली इम्प्रेस्ड. विदाउट एनी डिक्लेरेशन ही इज द विनर ऑफ टुडेज थिंग. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम कुणाला माहितीये का? तुम्हाला तर माहितीच आहे. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम म्हणजे पूर्ण शरीराचे सगळे कातडे निघतात, पूर्ण पाणी व्हायला लागतं. तर गोळी घेतली पेशंटनी, न्यूरोलॉजिस्टने ऍडवाइस केलं आणि याला स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम झाला. आता हे आपल्याकडचे लोक एवढे हुशार नाहीत, अमेरिकेतली हुशार आहे. आणि ह्या साऊथ इंडियन लोकांनी त्या अमेरिकन लोकांचं बरंच काही शिकलंय. आपले लोक फक्त मिसळ पाव मध्येच अडकलेले. म्हणजे लिटिगेशन, केस करायची, हे साऊथ मध्ये खूप जास्त भयंकर आहे. तर त्या पेशंटनी त्या डॉक्टरवर केस टाकली, बाबा तू मला हे सांगितलं का नाही का ह्या गोळीचा हा साइड इफेक्ट आहे म्हणून. केस गेली कुठे? हळूहळू हायकोर्ट मध्ये. बेसिक कोर्ट मध्ये ते जिंकले, डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये, नंतर हायकोर्ट मध्ये. हायकोर्टच्या जजनी पण पेशंट बरोबर निर्णय दिला की डॉक्टरनी चुकी केलेली आहे. याचं इतकं भयानक साइड इफेक्ट जर असेल तर ते तुम्ही पेशंटला सांगायला पाहिजे. ही केस जेव्हा झाली तेव्हा IMA नी डिसाइड केलं की मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना करायची. आणि मेडिकल लीगल सोसायटी ऑफ इंडियाचा जो पहिला प्रेसिडेंट आला तो म्हटला ही केस आपण चॅलेंज करणार. आणि त्यांनी चॅलेंज केली. जजला सांगितलं, हे बघ, हे मेडिसिन आहे, याच्यामध्ये तुम्ही इंटरफेअर करायचं नाही. जसं तुमच्या लॉयरीमध्ये, जज मध्ये आम्ही इंटरफेअर करत नाही. जर प्रत्येक पेशंटला प्रत्येक औषधाचा जर साईड इफेक्ट सांगितला ना, ह्या औषधांनी तुझ्या हातामध्ये मुंग्या येईल, तो लगेच 10 मिनिटात येऊन उभा राहील, सर बघा बरं थोड्या मुंग्या येतात का नाही, बरोबर आहे की नाही. आणि मग ते केस नलिफाय झाली. पण कोर्टने सांगितलं की वी शुड बी मोर व्हिजिलंट. याच्यामध्ये काय ज्याला होणार असेल ते खूप रेअर चान्सेस असतात. आणि झालं. तर सांगायचा अर्थ असा की कार्बामाझेपाइनचा साइड इफेक्ट आहे स्टीव्हन जॉन्सन, खूप रेअरली होतो. फक्त डोक्यामध्ये राहू द्यायचं की बाबा स्टीव्हन जॉन्सन होऊ शकतो, झाला तर पटकन रेफर करायचा पटकन पेशंट. त्याला आपण असं काही नाही, ऍडव्हान्स डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंट मध्येच पेशंट असतात.
ठीक आहे ना. तर बेसिकली आता ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय झालेलं असतं, तर आपल्या गावाकडं किंवा तुमच्या इकडे पाईपलाईन येते का, पाण्याची पाईपलाईन येते का अशी मोठी, म्हणजे नगरला एक पाईपलाईन रोड आहे, म्हणजे नगरला जेवढं पाणी जातं ना एक मोठा पाईप आम्ही त्याच्यावर जाऊन बसायचो आणि पाणी आतमध्ये वाहतंय हे फील व्हायचं. अच्छा 10-15 मिनिटं बसलं ना काय वाटायचं नाही हो. अर्धा तास बसल्याने काय व्हायचं, बुडाला मुंग्या यायच्या. तुम्ही गावाकडे जी पाईपलाईन असते त्याच्यावर पण हात ठेवा, 5 मिनिटं हात ठेवा, काय होणार नाही. अर्धा तासाने व्हायब्रेशनमुळे मुंग्या यायला लागतील, हात सुन्न होईल. त्याच्यानंतर जर हात आपण 2 दिवस ठेवला तर हात दुखायलाही लागेल. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे काय झालेलं आहे, ही जी 5 नंबरची तार आहे ना, ह्या तारेला एक रक्तवाहिनी आली आणि तिथं चिघटली. न्यूरोवॅस्क्युलर कॉन्फ्लिक्ट, नर्व आणि व्हेसलचा कॉन्फ्लिक्ट. अच्छा व्हेसल मध्ये तर पाणी वाहतंय, रक्त वाहतंय आणि हा सगळा वाहण्याचा जो कंपन आहे तो त्या नर्ववर ट्रान्समिट होतो आणि मग काही वर्षांनी त्यांना वेदना व्हायला लागतात. आपल्याला जन्मापासूनच हे असतं, पण जेव्हा माणूस 20, 30, 40 मध्ये जातो तर त्याला वेदना. तर मग याला ट्रीटमेंट काय आहे, एक तर कार्बामाझेपिन घेऊन पण जर ट्रीटमेंट म्हणजे वेदना कमी नाही होते मग सर्जरी करायची. तर सर्जरी काय करायची, सर्जरी खूपच एकदम सिंपल बेसिक सर्जरी. ओ नो, हे चालू नाही केलं तुम्ही, बंद झालं, बंद झालं, होईल का चालू? एनिवे हे इथं उभं राहा आणि हे बघा बरं चालू होतं की नाही. ठीक आहे ना. तर सर्जरी करायची म्हणजे एकदम बेसिक सर्जरी असते. कानाच्या पाठीमागे एक होल करायचं, आतमध्ये जायचं, तार आणि रक्तवाहिनी दोघांना सेपरेट करायचं आणि दोघांच्या मध्ये कापूस टाकायचा. सिंपल म्हणजे सर्जिकल कापूस, त्याला टेफ्लॉन पॅच म्हणतात. सीटीबीएस सर्जन, कार्डिओथोरॅसिक सर्जन हे यूज करतात. अगदी 10 रुपयाचा कापूस आहे. फक्त याला काय पाहिजे, मायक्रोस्कोप. आता तुम्ही विचारा सर ही सर्जरी योजनेत होते का, तर ही सर्जरी योजनेत होते. ह्या सर्जरीसाठी त्यांनी एक कमीत कमी 60-70 हजार रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला करता येते. मोठं काही लागत नाही. मायक्रोस्कोप, बेसिक मायक्रोस्कोप असला तरी पण काम होऊन जातं आणि सर्जरी केली तर लगेच पेशंटच्या वेदना कमी होऊन जातात. त्याचा व्हिडिओ होता, अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ दिसत नाहीये. दुसरी गोष्ट तर आपण ब्रेन ट्युमर बद्दल बोललो, फंक्शनल न्यूरोसर्जरी बद्दल बोललो. फंक्शनल न्यूरोसर्जरी म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन आणि ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. नेक्स्ट मी बोलणार आहे ते आहे हायड्रोसेफलस. काय असतं हायड्रोसेफलस म्हणजे, मेंदूमध्ये पाणी वाढलं. ते रील्स मध्ये बघितलंय का, एकदम मोठं डोकं असतं. अचानक आपण रील्स बघत असतो आणि एक स्पॉन्सर्ड मेसेज येतो की बच्चा आहे, डोकं मोठं झालंय आणि त्याला फंड रेज करायचंय, गुगल पे तुम्ही पे करा. बघितलंय का कधी असं? तर बेसिकली पाणी जर वाढलं मेंदूमध्ये कोरोइड प्लेक्सस नावाचं एक ग्लँड असतं छोटं छोटं, ते सीएसएफ बनवतं आणि मेंदूमधूनच ते ऍब्झॉर्ब होतं. समजा मेंदूमध्ये सीएसएफ बनतंय पण ऍब्झॉर्ब जर नाही झालं किंवा व्हायचा जो मार्ग आहे तो जर तुंबला तर ते मेंदूमध्येच पाणी हळूहळू वाढायला लागतं आणि मग पेशंटचं डोकं असं मोठं होतं. जर हायड्रोसेफलस असेल तर एक सर्जरी लागते. काय सर्जरी लागते? व्हीपी शंट. व्हीपी शंट म्हणजे काय असतं माहितीये का, एक होल करायचं, त्याच्यातून ट्यूब टाकायची आणि ते पाणी डायव्हर्ट करायचं आणि ते चमड्याच्या खालून ती ट्यूब पोटामध्ये पेरिटोनियम मध्ये नेऊन सोडायची आणि पेरिटोनियम मधून ते सगळं ऍब्सॉर्ब होतं. आता मला सांगा, हा पेशंट आहे 1 वर्षाचा मुलगा. 1 वर्षाच्या मुलाची हाईट किती असते? तर त्याची हाईटच जर एवढी असेल तर त्याच्या मेंदूपासून त्याच्या पोटाचं अंतर किती असेल? 1 फूटभर. आणि हा मुलगा आता 6 वर्षाचा, 60 म्हणजे माझ्या इतका अडल्ट झाला, 30 वर्षाचा 40 वर्षाचा, त्याची हाईट झाली 6 फूट. 6 फूट हाईट झाली तर इथून ह्या होल पासून पोटाचं अंतर किती झालं? जवळजवळ वाढलं ना, 1.5-2. मग काय होणार? दर 4 वर्षांनी 6 वर्षांनी पोट उघडायचं, एक्सटेन्शन जोडायचं, पोट उघडायचं, एक्सटेन्शन जोडायचं. कधी कधी काय होणार? इन्फेक्शन होणार. मग ती ट्यूब पूर्ण काढायची, इन्फेक्शन सेटल करायचं, दुसरी ट्यूब टाकायची, मग इकडून टाकायची. तिला पण इन्फेक्शन झालं तर परत मग समोरून टाकायचं. तर अशा पेशंटचं पूर्ण लाईफ एकदम डिपेंडेबल होऊन जातं. तर याच्यामध्ये
मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे, एकदम बेसिक सर्जरी असते. मेंदूच्या आणि नाकाच्या वरती एक थोडासा गॅप असतो, प्री पॉन्टाईन सिस्टम म्हणतात त्याला. हा गॅप आम्ही शोधून काढला आणि समजा ती पाण्याची पोकळी आहे, त्या पाण्याच्या पोकळी आणि ह्या गॅप मध्ये जर काही कनेक्शन बनवलं तर मग बाहेरून शंट टाकायची गरजच नाही. या सर्जरीला म्हणतात एंडोस्कोपिक थर्ड व्हेंट्रिक्युलोस्टमी. इथं जर मी सर्जरी केली तर 2 सेंटीमीटरचा चिरा येतो आणि त्याच्यातून एंडोस्कोप पास करायचा, बरोबर ती जागा शोधायची की जिथे पाण्याच्या पोकळीचं म्हणजे व्हेंट्रिकलचं आणि प्री पोन्टाईन सिस्टमचं कम्युनिकेशन आहे आणि तिथं छोटासा होल करायचा आणि बाहेर यायचं आणि सर्जरी झाली. या पेशंटला आता शंट डिपेंडंट नाही, कुठलं इन्फेक्शन होणार नाही, परत 6 वर्षाला 8 वर्षाला कुठली सर्जरी करायची गरज नाही. तर हे आहे हायड्रोसेफलस. आणि चौथं जे मला सांगायचंय ते म्हणजे स्पाइन सर्जरी. तर स्पाइन सर्जरी पहिले आपण ओपन स्पाइन सर्जरी करायचो, ज्याच्यामध्ये चिरा मारून. आजकाल लोक येतात ते म्हणतात अगदी 20-30 वर्षाची मुलगी आहे आणि काहीतरी उचललं तिने किंवा खुरपलत होती किंवा काहीतरी उचलत होती आणि स्लिप डिस्क झाली. आता ती म्हणते सर ते मला साडी घालते तर मला तिथे ते इन्सिजन दिसलं नाही पाहिजे, तर असं काहीतरी करून घ्या की मला एकदम सगळं फिट. काय नाही, 1 सेंटीमीटर इतकं इन्सिजन आहे, त्याला पण आपण प्लास्टिक सर्जरी करूया. एंडोस्कोप मध्ये टाकायचा, जिथे ती डिस्क फ्रॅगमेंट प्रोलॅप्स झालेला आहे तो डिस्क फ्रॅगमेंट पकडायचा आणि बाहेर काढायचा आणि शीर मोकळी करायची. तर स्पाइन सर्जरी चिरा मारून आणि चिरा न मारता दोन्ही प्रकारच्या मी करतो. चिरा मारून करायचं म्हटलं तर मायक्रोस्कोप मध्ये बघून करतो, चिरा न मारता म्हटलं तर उघड्या डोळ्यांनी करतो. अच्छा, काय व्हायचं माहितीये का, बऱ्याचदा स्पाइन सर्जरी बद्दल एक मिथ असायचं की माझ्याकडे बरेच पेशंट येतात, नाही सर ते स्पाइन सर्जरी केलं तर सक्सेस होत नाही ना, एकदम माझा इगो हर्ट होऊन जातो. तू माझ्या तोंडावरच येऊन असं, तुम्ही जर बीजेपीच्या कार्यालयात गेले आणि म्हणाले की नाही नाही बीजेपीचं सरकार कसं काय चालेल, मग काय होणार तो. मग मला त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की बाबा पहिल्या जमान्यामध्ये ज्या स्पाइन सर्जरी आपण करायचो, टेक्नॉलॉजी चांगली नव्हती, मायक्रोस्कोप नव्हता, उघड्या डोळ्यांनी सगळं करायचो, त्याच्यामुळे शीर कुठं आहे आणि डिस्क फ्रॅगमेंट कुठं आहे आणि हाड कुठं आहे हे दिसायचंच नाही. आणि कुठेतरी खेळता खेळता कुठेतरी मग शीर पण तुटून जायची आणि मग पेशंट पांगळा व्हायचा. पण आता मायक्रोस्कोप मध्ये सर्जरी केली तर अगदी जी 1 mm ची जी शीर आहे किंवा नर्व आहे ती आपल्याला खूप मोठी दिसते आणि त्या शिराचे पण तंतू आपण सेव्ह करू शकतो की जेणेकरून पेशंटला कुठलंही डेफिसिट कुठलंही पॅरालिसिस होणार नाही. पण पेशंटला एक गोष्ट सांगावं लागते, हे बघ तुला हे का झालंय, कारण तू खुरपायला गेली होती, मी ती गादी काढली, मग तू उद्या परत खुरपायला गेली काय होणार, दुसऱ्या ठिकाणी तुझं होईल. पण ती मग मला येऊन ब्लेम करते, नाही तुम्ही तर सर्जरी केली आणि मला परत हे कसं काय झालं. तर डिस्क प्रॉब्लेम किंवा स्पाइन प्रॉब्लेम इट इज अ डिसीज ऑफ लाईफस्टाईल. तर याची ट्रीटमेंट सर्जरी नाही आहे, याची ट्रीटमेंट सर्जरी प्लस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. सर सर्जरी करणार पण तिथं स्टार लावणार काय, प्रोव्हाइडेड यू विल फॉलो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, नो बेंडिंग अँड लिफ्टिंग वेट, नो रायडिंग 2 व्हीलर, नो स्क्वॉटिंग लाईक इंडियन टॉयलेट. ठीक आहे ना. पण हे मुळात काय होतं बरं, बरेचशी लोक येतात आणि मला म्हणतात की सर मला अशी काहीतरी थेरपी किंवा असा व्यायाम सांगा ना की जेणेकरून मग माझं ते डिस्क प्रोलॅप्स बरा होईल. तर हे मिथ आहे. मुळात हा प्रॉब्लेम झालाय का, कारण तुझ्या जीवनात व्यायामाचा अभाव आहे आणि एक दिवस तू काहीतरी अचानक असं काहीतरी काम केलं की त्याच्यामुळे वेडेवाकडे काहीतरी वजन उचललं गेलं आणि डिस्क बाहेर आली. त्याच्यामुळे तू जर आज मला येऊन मला हे म्हणत असशील का आयुष्यभर मी कधी व्यायाम केला नाही पण आता तुम्ही मला व्यायाम सांगा की हे मला बरं करायचंय, ते तुला तहान लागल्यावर वीज खोडल्यासारखं. जे फौजी लोक असतात त्यांना कुठलंही काही म्हणजे डिझास्टर आलं तर त्यांना घेऊन जातात, मग ते सगळं उचलायचं वगैरे सगळं काम करतात, पण त्यांना कधी डिस्प्रोलॅप्स होतो का, नाही होत का, कारण त्यांचं रोज ट्रेनिंग असतं, रोज त्यांचं एक्सरसाइज असते, बॉडी स्ट्रॉंग असते, बोन स्ट्रॉंग असतात, डिस्क स्ट्रॉंग असते, सगळे मसल स्ट्रॉंग असतात, सगळं एकदम टाईट पकडलेलं असतं. जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांचे लिगामेंट पुअर असतात, मसल पुअर असतात आणि अचानक एखाद्या दिवशी आपण चेअरवर बसलेलो आहे आणि पेन खाली पडला आणि आपण अचानक पेन जरी उचलला असा तर तेवढं निमित्त बास होऊ शकतं डिस्क प्रोलॅप्ससाठी. तर कुठल्याही स्पाइन सर्जरी, सक्सेसफुल स्पाइन सर्जरीसाठी सर्जरी फॉलोड बाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. कमीत कमी 2 ते 3 महिने त्या माणसांनी जड काम केलं नाही पाहिजे आणि स्लोली बॉडी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणजे वॉकिंग किंवा आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस या एक्सरसाइज केल्या पाहिजे, जेणेकरून हळूहळू बॉडी स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि परत तसा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर आज आपण बोललोय ब्रेन ट्यूमर बद्दल
ब्रेन ट्यूमर सक्सेसफुल करायचं असेल तर मायक्रोस्कोप पाहिजे, एंडोस्कोप पाहिजे, नेव्हिगेशन पाहिजे, इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग पाहिजे, अवेक सर्जरी करण्यासारखं सेंटर पाहिजे. नंतर आपण फंक्शनल न्यूरोसर्जरी, पार्किन्सन आणि ट्रायजेमिनल न्यूरॉलजी बद्दल बोललो, हायड्रोसेफलस बद्दल बोललो आणि स्पाइन सर्जरी बद्दल बोललो. पण सक्सेसफुल ब्रेन सर्जरी करायचं म्हटलं तर असं इन्स्टिट्यूट पाहिजे जिथे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कधी कधी ऑपरेशन केल्यानंतर मोठा ट्यूमर असतो, कॉम्प्लेक्स ट्यूमर असतो, तर आम्ही पेशंटला जवळ 10 तासाची सर्जरी झाली तर पेशंटला लगेच शुद्धीवर आणत नाही, त्यांना आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर 24 तास ठेवतो आणि नंतर मग हळूहळू पेशंटला कॉन्शियस करतो. तर एक असा चांगला आयसीयू पाहिजे की जिथे सगळं क्रिटिकल केअर मॅनेजमेंट झालं पाहिजे. हे नाही का सर्जरी केली आणि रात्री बीपी झाला 220-300, मग ब्लिडिंग होणार आणि मग प्रॉब्लेम होणार. अच्छा, इथे फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे लोक पाहिजे जे चेस्ट फिजिओथेरपी करणार, सक्शनिंग करणार, हातापायाचा व्यायाम करणार. एखादा पेशंटच जर आला असेल पायामध्ये विकनेस घेऊन, त्याचं जर ट्यूमर काढलं तर तो लगेच बरा नाही होणार, तर त्याचा आपल्याला हळूहळू स्ट्रेंथ बिल्डिंग करावं लागणार. तर फिजिओथेरपी, तर कुठल्याही सक्सेसफुल न्यूरो सर्जनसाठी एक चांगलं डेडिकेटेड ऍडव्हान्स इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये न्यूरो आयसीयू किंवा चांगला आयसीयू, नर्सिंग केअर आणि रिहॅबिलिटेशनसाठी फिजिओथेरपी, हे सगळं आर्मामेंटेरियम जर असलं तरच मग ते मंत्रालय साबूत 5 वर्ष राहणार, नाहीतर मग ठीक आहे. तर मी काम करतोय मणिपाल हॉस्पिटलमध्ये. जर कुठला इन्शुरन्सचा पेशंट असेल तर मणिपाल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करू शकतो, नाहीतर साधं स्पाइनचं जरी सर्जरी करायची म्हटली तर कमीत कमी 3, 4, 5 लाख रुपये लागतात. कारण हे खूपच पॉश आणि ऍडव्हान्स असं हॉस्पिटल आहे. बजेट मध्ये मग आपण नोबल हॉस्पिटलमध्ये करू शकतो, मुख्यमंत्री सहायता निधी आहे, वेगवेगळा सिद्धिविनायक फंड आहे. अगदी बजेटमध्ये म्हटलं तर माझं पर्सनल हॉस्पिटल आहे, मी आणि डॉक्टर ललित बन्सल ऑन्को सर्जन आहे. तर तिथे आम्ही बेसिक गोष्टी ज्या आहेत ज्याच्यासाठी खूप क्रिटिकल काही लागणार नाही, आणि सर थोडासा बजेट पेशंट आहे, 1 लाखभर रुपये आहेत, 3-4 लाख रुपये अफोर्ड नाही करू शकणार, कुठं बजेटमध्ये कुठं होऊ शकतं का, तर तिथे करू शकतो. अगदी जर एखादा पेशंट असेल की सर हा पेशंट पुण्याच्या लायकीचा नाही, छोटं बरहोल आहे किंवा छोटं डिस्केक्टॉमी आहे, तर जर तुमचं इन्स्टिट्यूट इथे चांगलं असेल तर आपण इथे करू शकतो, प्रोव्हाइडेड मला थोडंसं कम्फर्ट आला पाहिजे. पण सर तुम्ही या आणि हे क्रेनियोटॉमी आहे करायचं, क्रेनियोटॉमी सबड्युल हेमाटॉमा आहे ते करा. एक पॉलिसी डिसाइड केलेली आहे मी, काय किती काम मी करायचं आणि किती नाही करायचं, कारण ते पेशंटची डेडिकेशन असणं खूप महत्वाचं आहे. अगदी शेवटी आपल्याला पेशंटच्या जीवाशी खेळायचं नाही. आपण कुठल्या बायपास सर्जनला म्हणू का सर या इथे आणि बायपास करा. तर क्रेनियोटॉमी, ब्रेन ट्यूमर हे कॉम्प्लेक्स सर्जरी आहे ज्याच्यामध्ये सगळे गजेट्स असले तरच काम होतं, नाही तर काम होत नाही. दर 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी मी फलटणला व्हिजिटला येतो. कुणालाही कुठलाही पेशंट असेल तर माझा नंबर तुम्ही आता त्या ग्रुपवर प्लीज माझा नंबर टाका, नंबर सेव्ह करा. कुठलाही पेशंट असेल तुम्हाला काय करायचंय, त्याचा स्कॅनचा रिपोर्ट नाही, स्कॅनचे फोटोज मला पाठवा. मला फोटोज बघायचे असतात. रिपोर्ट्स काय आपण इथं केलेला असतो, मुंबईतल्या एका माणसाने रिपोर्टिंग केलेलं असतं. मला फोटोज बघायचे असतात, फोटोज मला पाठवा. प्रश्न हा असतो की सर सर्जरी पाहिजे का कन्झर्वेटिव्ह. जर कन्झर्वेटिव्ह असेल तर रविवारी जेव्हा मी इथे येईल तेव्हा पेशंटला बघेल. जर सर्जरी असेल तर मग पुढचा प्रश्न की कॉस्ट किती आहे आणि काय ते आपण नंतर डिस्कस करत जाऊ. तर दर 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी मी इथे येतोय. कुठलाही न्यूरो सर्जरी, न्यूरोलॉजी रिलेटेड कुठलाही पेशंट असेल किंवा कधी तुम्हाला कुठला डाऊटही असेल मला मेसेज करा. इमर्जन्सी असेल तर फोन करा. वैभव मोरे हा माझं सगळं मार्केटिंग आणि PRO आणि असिस्टंट सगळं काम करतो, त्याचाही नंबर बरोबर ठेवा. कधी कुठला पेशंट आहे, RTA चा पेशंट आहे, डोकं फुटलंय, मी इंटुबेट केलंय आणि ॲम्ब्युलन्स पाहिजे, सगळं ॲम्ब्युलन्स वगैरे अरेंज करेल. मी जपानमध्ये गेलो होतो ट्रेनिंगला. मी ही गोष्ट खूप आवर्जून सांगतो, कुणाला आवडेल कुणाला नाही आवडणार. जपानमध्ये एक कन्सेप्ट आहे, प्रायमरी केअर मॅनेजमेंट चार्जेस. समजा पेशंट एका गावाकडून मोठ्या हॉस्पिटलला आला तर तो पेशंट जेव्हा त्याच्याकडे गेला त्यावेळी त्या पेशंटला श्वास देता येत नव्हता, इंट्युबेट केले, त्यांनी व्हेंटिलेटरवर टाकले, त्यांनी फोन केले हा पेशंट तुमच्याकडे पाठवतोय, तुम्ही त्याची काळजी घ्या. तोपर्यंत मी सगळे औषधं वगैरे सगळे त्याला जोडले आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दिलं. तर हा त्याच्या जीवनातला लाईफ सेव्हिंगचा खूप क्रिटिकल केअर पार्ट त्यांनी हँडल केलेला आहे. आणि जपानमध्ये हे सिस्टीम बनलेली आहे की ज्या पेशंटकडून, ज्या फिनिशियरकडून पेशंट आलेला आहे, व्हॉट एव्हर बिल ऑफ द हॉस्पिटल इट इज, दे विल ऑलवेज गिव्ह सम प्रायमरी केअर मॅनेजमेंट चार्ज ॲज अ घुस म्हणून नाही, इट इज अ पॉलिसी. तर आमचे सर पण म्हणतात की इट इज अ प्रायमरी केअर मॅनेजमेंट चार्ज.
चार्जेस, ठीक आहे, CUT किंवा कट असं नाव नका देऊ त्यांना, कारण शेवटी त्या जरी पेशंट आला ट्रायजर्नल न्यूरलचे आला, तुम्ही त्याचे थोडेफार टेस्ट केले, कार्डिओमध्ये चालू केले, MRI केले, डायग्नोज केले की हे ट्रायजर्नल न्यूरलचे आहे, हे तुमच्या ज्ञानातून घडलेलं आहे आणि शुड बी पेड फॉर. सो एनी हॉस्पिटल जर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जर रेफर केलं तर त्यांची एक रिटर्न पॉलिसी असते, बट आम्ही टोटल प्रोफेशनल पर्सन, जर कुठला सर्जिकल पेशंट असेल तर त्याच्यामध्ये थोडंफार सर्जिकलचे जे काही चार्जेस असतील त्याच्यातून मी आय गिव्ह समथिंग बॅक ॲज अ टोकन ऑफ जेस्चर, थँक्यू फॉर सेंडिंग दिस. तर कट वगैरे असं नाव नका देऊ, अँड डोंट टेक इट ऑन अ निगेटिव्ह वे. दिस इज अ सिस्टम. सी अल्टिमेटली जो काही इकॉनॉमी पुण्यामध्ये आहे तशी इकॉनॉमी इथं नाही हो, आणि इथलच्या पण सगळ्या लोकांना आपलं घरदार सगळं पोरंवाळं घरदार सगळं आहे. सो टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, डोंट टेक इट इन अ निगेटिव्ह वे. कुठलाही पेशंट असेल तर मी समथिंग अ टोकन ऑफ अप्रिशिएशन, आणि कुठला पेशंट असेल तर प्लीज पाठवा. आणि अर्धा तासात लेक्चर आता 1 तास झाला, आपण थांबूया. होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. मी खूप चांगला स्पीकर आहे, वेगवेगळे टॉप होत असतो, काही मजेशीर टॉप असतात, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा पोस्चर मॅनेजमेंट, डिजिटल डिटॉक्स, म्हणजे सर हे दारूचं व्यसन तर सोडा, पण मोबाईलचं व्यसन कसं सोडून येईल, असे वेगवेगळे टॉक्स असतात. कधी तुम्हाला तुमच्या CME मध्ये जर काहीतरी फन म्हणून टॉक अरेंज करायचं असेल की सर तुम्ही आले आम्हाला मजा आली, असं एखादा टॉक आम्हाला कधीतरी द्या की आम्हाला मजा आली पाहिजे, तर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा डिजिटल डिटॉक्स असं वेगळे काहीतरी टॉक घेऊया आणि आपण जेवायला जाऊ. जेवताना सगळे मग पर्सनल आपण सगळे इंटरॅक्शन करू आणि ओळख करून घेऊया. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल तर जेवताना विचारा. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. Thank you. It was very informative as well as very entertaining talk. We really enjoyed it. Thank you, sir. आपल्या इथं आणखी आपले सिनियर फिजिशियन आहेत डॉक्टर सुभाष जोशी सर. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. डॉक्टर सुभाष जोशी सरांचा एक मोमेंटो देऊन सत्कार करतील डॉक्टर बाळासाहेब शिंदे सर. प्लीज सर. अतिशय छान आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर झालेले, पण कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज हात वर करा किंवा विचारा. जेवताना. ओके सर, थँक्यू.